रामरक्षा. हं. तर काय आहे रामरक्षा? का म्हणावी रामरक्षा? जसं विष्णू सहस्रनामाची माहिती आपण बघितली. विष्णूंनी आपल्या पृथ्वीवरील सगळ्या दुर्जनांचा नाश करण्यासाठी, दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी, सगळ्यांना मार्गदर्शन मिळावं याच्यासाठी अवतार घेतले, अनेक अवतार. 9 अवतार आहेत. 10वा अवतार जो आहे कल्की अवतार, तो आता येईल हम्म, अशी आख्यायिका आहे. तर मग या अवतारांमधला एक अवतार म्हणजे राम अवतार. हम्म, हां, मग विष्णूंनी कूर्मा अवतार घेतला, वराह अवतार घेतला, परशुराम अवतार घेतला, कृष्ण अवतार घेतला आणि राम हा विष्णूंचाच एक अवतार आहे. मग जसं विष्णू सहस्रनाम याचा आपण उल्लेख केला, तर तसं रामरक्षेचा उल्लेख करताना आपण याच्यामध्ये रामाचं चरित्र बघणार आहोत. बर. आणि रामाचा अवतार घेऊन विष्णूंनी दाखवून दिलं की आपल्या आजूबाजूला कितीही नकारात्मक परिस्थिती असली हम्म, तरी त्या परिस्थितीमध्ये आपण चांगलं कसं वागू शकतो, आपण आपल्या आयुष्याचं ध्येय उद्दिष्ट कसं दाखवू शकतो, तर त्याच्यासाठी हा रामाचा अवतार. पण मग हे रामरक्षा स्तोत्र जे आहे हे हो. कोणी रचलंय? आता रामरक्षा कवच जे आहे ते म्हणतानाच त्याच्यात उल्लेख येतो आधी की इति बुधकौशिक ऋषीही हम्म, असा उल्लेख आहे. बुधकौशिक ऋषींनी हे रामरक्षा स्तोत्र लिहिलं. कसं लिहिलं तर महादेवांनी, शिवांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन ही रामरक्षेची पूर्ण जी श्लोकसंख्या आहे ती त्यांना स्वप्नामध्ये सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बुधकौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी आपल्यासाठी लिहून काढली. लिहून काढ. सृष्टीचे निर्माते आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश. बरोबर. विष्णूंचेच अवतार राम अवतार. मग या रामावताराची माहिती पुढच्या कलियुगापर्यंत सर्वांना पोहोचावी याच्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र बुधकौशिक ऋषींपर्यंत महादेवांनी स्वप्नामध्ये पोहोचवलं. बर. आणि मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर जसंच्या तसं लिहिलं, त्याच्यात एकही ओळीचा अक्षराचा फरक न करता. न करता. आणि ते बुधकौशिक ऋषी म्हणजे नावातच बुध आहे. बुध म्हणजे बुद्धी. करेक्ट. आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीचा कस लावून आपल्यापर्यंत हे स्तोत्र आणलेलं आहे. अच्छा. युजली आता जेव्हा आम्ही लहानपणी रामरक्षा म्हणायचो, आता पण कधी कधी म्हणतो किंवा ऐकतो, यावेळी एक सतत सांगितलं जायचं आईकडून आजीकडून की रामरक्षा ना 13 वेळा म्हणायची, म्हणजे त्यांनी फायदा होतो किंवा मग असं म्हणलं जातं. तर असं का आहे? रामरक्षा जे आहे नावातच दिलेलं आहे की रामाने रक्षा करावी आपली, याच्यासाठी ही प्रार्थना, याच्यासाठी हे स्तवन. आता रामरक्षा सिद्ध होते म्हणजे काय आणि ती कधी सिद्ध होते? गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा जो मधला काळ आहे, या दिवशी रोज 13 वेळा रामरक्षा म्हटली की ती सिद्ध होते असं सांगितलं जातं. आता रामरक्षा सिद्ध होते म्हणजे काय, तर रामरक्षेमध्ये आपल्या पूर्ण शरीरातल्या सगळ्या अवयवांचं रक्षण करावं अशी आपण रामाला प्रार्थना करतो. याच्यासाठी रामाची 19 नावं त्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि प्रत्येक नाव आणि ते नाव आणि आपल्या शरीराचा एक अवयव आणि मग त्याचंही कनेक्शन आहे, त्याचाही संबंध आहे. मग ते नावं घेऊन रोज 13 वेळा हे म्हटलं की ती रामरक्षा सिद्ध होते, म्हणजे त्याचे पूर्ण प्रभाव आपल्या शरीराला लागू होतो. आता आजच्या काळात आपण जगतोय की खूप ताण आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक व्याधी खूप आहेत. जरी तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे, तुम्ही तब्येतीने दडदाकट आहात, पण खूप ओव्हर थिंकिंग आहे, अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, म्हणजे तुम्हाला मानसिक व्याधी आहेत. बरोबर. मग या सगळ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक व्याधी ह्या दूर करण्याचं सामर्थ्य रामरक्षेमध्ये आहे. अच्छा. आणि पूर्ण वर्षभर आपल्याला धावपळीत नाही जरी म्हणायला जमलं, जसं आपल्याला सांगितलं रोज आपण नित्य उपासनेत ही स्तोत्र मंत्र परंपरा ठेवावीच पुढे, पण जर वर्षभर नाही जमलं तरी हा काळ जो आहे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा नक्की आपण आपल्या हितासाठी वापरायचा आणि ही रामरक्षा 13 वेळा नक्की म्हणायची. पण मग याच्यासाठी काही नियम म्हणा किंवा असं काही स्पेसिफिक वेळा असतात का, की आता आम्ही ज्यावेळी म्हणायचो किंवा म्हणतो त्यावेळी ती संध्याकाळची वेळ असते युजली, पण असं काही आहे का की फक्त संध्याकाळीच म्हणलं पाहिजे, की याला काही नियम आहेत? हां, नियम म्हणजे आता आपल्याकडे जेवढी स्तोत्र परंपरा आहे, शिवस्तोत्र आहेत, दत्त स्तोत्र आहेत, देवीची स्तोत्र आहेत, तर प्रत्येक स्तोत्र म्हणण्याचा एक काळ, एक प्रहर दिलेला आहे. जसं पितृपक्षामध्ये म्हणण्याचं एक स्तोत्र आहे पितृसूक्त. तर पितर आपल्याकडे दुपारच्या वेळी येतात, दुपारी आपण पान ठेवतो, मग ते स्तोत्र जे आहे ते दुपारी म्हणावं. कनकधारा म्हणजे लक्ष्मी
साठीचं स्तोत्र आहे. देवीची जी स्तोत्र आहे ती सकाळी म्हणावीत. ओके. पण देवीची स्तोत्र म्हणताना श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त म्हणजे घरी लक्ष्मी येण्याची वेळ, मग ती स्तोत्र संध्याकाळी म्हणावी. कारण आपण जसं ऐकलंय की संध्याकाळी झोपू नये, संध्याकाळी डोळ्यातनं पाणी काढू नये, लक्ष्मी घरी यायची वेळ आहे, मग तेव्हा ती स्तोत्र म्हणावी. रात्री दत्त महाराजांची स्तोत्र कुठलीही असतील ती रात्रीच्या प्रहरात आपण म्हणू शकतो. अच्छा. मग त्याप्रमाणे रामरक्षा हे जे स्तोत्र आहे, कवच जे आहे, ते संध्याकाळच्या वेळी म्हणावं. संध्याकाळच्या वेळी म्हणजे नक्की कुठली वेळ, तर सूर्यास्त झालेला आहे, हा 3रा प्रहर सुरू झाला, सूर्यास्त झाला आणि रात्रीचा प्रहर सुरू व्हायचा आहे. मग हा जो मधला काळ आहे त्याला आपण आपल्या मराठी भाषेत कातर वेळ नावाचा शब्द वापरतो. अच्छा. की कातर वेळी आपण म्हणतो की मन अस्वस्थ होतं, अस्थिर होतं. मग अशा वेळी तुमचं घर कितीही छान सुसज्ज असू दे, पण अशा वेळी जर तुम्ही घरात एकटे असलात तर तुम्हाला फार अस्वस्थ वाटतं. बरोबर. मग म्हणून याच वेळी आपण घरी दिवाबत्ती लावतो, आपण मंदिरांमध्ये घंटानाद करतो. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तरी 7 ते 7:30 ही जी संध्याकाळची वेळ आहे ही प्रार्थनेची वेळ अच्छा. अशी अलिखित म्हणून ठरलेली आहे की संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये जिथे जिथे प्रार्थना स्थळ आहे तिथे तिथे 7 आणि 7:30 या दरम्यान आरती होते, या दरम्यान घंटानाद होतो. आणि मग त्याच काळामध्ये रामरक्षेचं पठण करावं असं सांगितलं जातं. कारण ही जी वेळ आहे की आता सूर्य अस्ताला गेलेला आहे, रात्रीचा प्रहर सुरू होत आहे. मग अशा वेळी ज्या कुविद्या आहेत किंवा ज्या नकारात्मक शक्ती आहेत की ज्याचा शरीराला नाही पण मनाला त्रास होतो, मग मन अशा वेळी जे कमकुवत होतं, कमजोर होतं, मग मनाला आधार कसा देणार? मग त्यावेळी रामरक्षा स्तोत्र पठण कवच केल्याने मनाला आधार मिळतो. आणि अर्थात ही सगळी स्तोत्र परंपरा जी आहे ही फक्त अंधश्रद्धा नाही आहे. आपली जी जी सगळी स्तोत्र आहे ती सगळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितली तर ती तेवढीच फायदेशीर, तेवढीच प्रभावी आहे. म्हणजे हे जे सगळी स्तोत्र म्हणतो आपण, रामरक्षा म्हणताना तुमचं पूर्ण शरीर वापरलं जातं. आणि मी जसं मगाशी म्हटलं की पूर्ण शरीरातल्या अवयवांचा उल्लेख केला जातो. म्हणून संध्याकाळी हे स्तोत्र पठण केलं की नकारात्मक कुठलेही विचार तुमच्या आजूबाजूला येत नाही. असं तर देवाचं स्मरण, नामस्मरण आपण 24 तास करूच शकतो, इतर वेळी वेळ मिळाला अतिउत्तम, तुम्ही म्हणा, पण संध्याकाळची वेळ ही प्रातिनिधिक वेळ आहे.